वैकसिक मानसशास्त्राच्या दुसऱ्या टॉपिकमध्ये आपण बौद्धिक विकास हा मुद्दा बघतोय. यामध्ये आपण बौद्धिक विकासाविषयीचा पियाजे यांचा दृष्टिकोन बघितलेला आहे. यानंतर आपला दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे मध्य बाल्यावस्थेमधील माहिती प्रक्रिया म्हणजेच इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग इन मिडल चाइल्डहुड. पहिल्या इयत्तेमधील मुलांना गणिताची मूलभूत कौशल्ये जसे बेरीज व वजाबाकी, सोप्या शब्दांचे शब्दलेखन, उदाहरणार्थ कमल, गगन इत्यादी करता येते. हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे संपादन असते. हीच मुले जेव्हा 6व्या इयत्तेत जातात तेव्हा अपूर्णांक व एकांश दशांश स्वरूपाची उदाहरणे सोडवण्यास सक्षम होतात. याचबरोबरीने जोडाक्षरे, अवघड शब्दलेखन करण्यासही शिकतात. माहिती प्रक्रियेन प्रारूपानुसार मुले वयानुसार माहिती हाताळण्यामध्ये अत्याधुनिक होतात. म्हणजे जसं वय वाढत जाईल तसं मुलं माहिती गोळा करण्यामध्ये किंवा माहिती संपादन करण्यामध्ये आधुनिक होत जातात. ज्याप्रमाणे संगणकाची प्रक्रियन व स्मृतिकक्षा विस्तारल्यानंतर तो अधिक माहितीची प्रक्रिया करण्यास सक्षम बनतो, त्याचप्रमाणे मुलांच्या वाढत्या वयाने माहिती प्रक्रियेची क्षमता वाढते. म्हणजेच काय की मुलांची माहिती प्रक्रियेची क्षमता त्यांच्या वयानुसार वाढत जाते, हे या माहिती प्रक्रियन सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. यामध्ये काही मुद्दे आहेत, ते मुद्दे आपण बघू. एक म्हणजे स्मृती, त्यालाच मेमरी असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतोय. माहितीचे संकेतन, साठवण आणि पुनर्प्रापनाची क्षमता म्हणजेच स्मृती होय. लहान मुलांच्या दृष्टीने एखादी छोटी माहिती लक्षात ठेवायची झाल्यास वरील 3ही टप्प्यांवरील प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली पाहिजे. संकेतनाच्या माध्यमातून मुले माहितीची नोंद वापरण्यायोग्य स्मृतीच्या रूपात नोंदवतात. म्हणजेच काय, पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे संकेतनाचा. संकेतन म्हणजे काय की माहितीची नोंद ठेवणे, माहितीची नोंद स्मृतीमध्ये ठेवणे. 5 + 6 = 11 हे ज्या मुलांना शिकवलेच जात नाही अथवा शिकवताना ज्या मुलांनी याकडे लक्षच दिले नाही त्या मुलांना पुढे कधीच याविषयीच्या माहितीचे पुनर्प्रापन करता येत नाही. म्हणजे ज्यांचं संकेतनच झालेलं नाही त्यांना ती परत माहिती आठवता येणार नाही. त्यामुळे संकेतनाची प्रक्रिया इथं महत्त्वाची मानली जाते. तथापि या माहितीप्रती अल्प संपर्क ठेवणे पुरेसे नाही. ही माहिती संकलित करून साठवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. मग संकेतनानंतर ती माहिती आपण साठवून ठेवणं हे गरजेचं आहे. वरील उदाहरणामधील 5 + 6 = 11 ही माहिती स्मृती प्रणालीत साठवली गेली पाहिजे. शेवटी जी माहिती स्मृतीमध्ये साठवली आहे ती आठवता देखील आपल्याला आली पाहिजे, तरच त्याला आपण स्मरण किंवा स्मृती असं म्हणतो. स्मृतीमध्ये साठवलेली माहिती पुनर्प्रापन प्रक्रियेद्वारे जाणीवेच्या स्थितीत आणली जाते. पुनर्प्रापन म्हणजे काय, पुन्हा आठवणे, पुन्हा ती प्राप्त करणे, पुन्हा मिळवणे. म्हणजे जी माहिती आपण साठवून ठेवलेली आहे ती माहिती पुन्हा प्राप्त करणं, पुन्हा मिळवणं म्हणजेच त्याला स्मृती असं म्हणलं जातं. आणि मग ही साठवलेली माहिती पुनर्प्रापन प्रक्रियेद्वारे जाणीवेच्या स्थितीत आणली जाते. मध्य बाल्यावस्थेदरम्यान लघुकालीन स्मृती म्हणजे शॉर्ट टर्म मेमरी, ज्याला कार्यरत स्मृती असंही म्हणतात, याची क्षमता लक्षणीयरित्या वाढते. उदाहरणार्थ 1, 5, 6, 3, 4 या अंकांची शृंखला ऐकून ती उलट क्रमाने म्हणजेच 4, 3, 6, 5, 1 याप्रमाणे ही मुलं म्हणू शकतात. शालेयपूर्व अवस्थेच्या सुरुवातीस ही मुलं 2 अंकी संख्या वाचू व उलट क्रमाने सांगू शकतात. किशोरावस्थेच्या सुरुवातीस 6 अंकी संख्येवर प्रक्रिया करण्याशी निगडीत कार्य ही मुलं करू शकतात. याचबरोबर माहितीच्या आठवणीकरता ते अत्याधुनिक तंत्रांचा वापर करतात. प्रशिक्षणाने या क्षमतेमध्ये सुधारणा होते. मग जसं प्रशिक्षण दिलं जाईल तसं मुलांमधली ही स्मृतीची क्षमता सुधारत जाते किंवा वाढत जाते. बौद्धिक विकासामधील एका महत्त्वाच्या मुद्द्यावर स्मृतीची क्षमता प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करते. काही वैकसिक मानसशास्त्रज्ञांच्या मते संवर्धनाच्या समस्या सोडवण्यात अडचणी या मुलांमध्ये स्मृतीच्या मर्यादेच्या अक्षमता आढळतात. म्हणजे ज्या मुलांना संवर्धनाच्या समस्या सोडवण्यात अडचणी येतात त्या मुलांमध्ये स्मृतीची मर्यादा असते किंवा त्या मुलांची स्मृती जी आहे ती स्मृती क्षमता मर्यादित असते असं आपल्याला दिसून येईल. त्यांच्या मते तरुण मुले माहितीचे आवश्यक
तुकडे संदर्भ किंवा माहिती आठवण्यात अक्षम ठरतात. म्हणजे ह्या वैकसिक मानसशास्त्रज्ञांच्या मते तरुण मुलं ही जी आहेत, तरुण मुलं माहितीचे आवश्यक तुकडे संदर्भ किंवा माहिती आठवण्यात अक्षम ठरतात. परिणामी संवर्धन किंवा रूपांतरणाच्या अचूक उपाय ते शोधू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना संवर्धन करण्यामध्ये अडथळे येतात, अडचणी येतात असं ह्या वैकसिक मानसशास्त्रज्ञांना वाटतं. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे आदिस्मृती किंवा त्यालाच मेटा मेमरी असं इंग्लिशमध्ये म्हणलं जातं, त्यालाच मेटा स्मृती असं आपण इथं म्हणूया. स्मृतीच्या तळाशी असणाऱ्या प्रक्रियांचे आकलन म्हणजेच मेटास्मृती होय. स्मृतीच्या तळाशी असणाऱ्या प्रक्रियांचे आकलन म्हणजेच मेटास्मृती होय. मेटास्मृती ही मध्य बाल्यावस्थेदरम्यान अस्तित्वात किंवा उदयास येते व तिचा विकास होतो. लहान मुले जेव्हा पहिल्या इयत्तेत जातात तेव्हा त्यांना स्मृती म्हणजे नेमके काय व काही व्यक्तींमध्ये इतरांच्या तुलनेत अधिक स्मृती क्षमता असतात याचे आकलन होते. शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये स्मृतीविषयीचे आकलन अधिक समृद्ध होते. त्यांचे वय जसजसे वाढत जाते तसतसे ते नियंत्रणाच्या धोरणांमध्ये अधिक प्रमाणात व्यस्त होतात. नियंत्रणाच्या धोरणांमध्ये बोधावस्था, बोधनिक प्रक्रिया सुधारण्याकरिता हेतुपूर्वक तंत्रांचा वापर याचा समावेश होतो. म्हणजे नियंत्रणाच्या धोरणामध्ये बोधावस्था, बोधनिक प्रक्रिया सुधारण्याकरता हेतुपूर्वक जी तंत्र वापरली जातात, जे टेक्निक्स वापरले जातात त्यांचा समावेश केला जातो. उदाहरणार्थ शालेय वयातील मुलांना उजळणी, माहितीची पुनरावृत्ती हे स्मृती सुधारावरील महत्त्वपूर्ण तंत्रे आहेत याची जाणीव होते. म्हणजे शालेय वयातील मुलांना उजळणी केल्यामुळे स्मृती वाढते किंवा माहितीची पुन्हा उजळणी केल्यानंतर, पुनरावृत्ती केल्यानंतर देखील स्मृती सुधार होते हे मुलांना समजतं. मध्य बाल्यावस्थेदरम्यान ते या तंत्रांचा प्रभावीपणे वापर करतात. याचप्रमाणे माहितीचे सुसंगत आकृतिबंधामध्ये क्रमशः संघटन करण्याकरता अधिक प्रयत्न करतात. उदाहरणार्थ संघटनाची जी प्रक्रिया आहे ती देखील ते करतात. उदाहरणार्थ ताट, चमचे, वाटी, सुरी इत्यादींचा समावेश असणारी यादी लक्षात ठेवण्याकरता ही मुले ताट, वाटी, चमचे, सुरी याप्रमाणे सुसंगती प्रदर्शित करणाऱ्या घटकांची यादी तयार करतात. मध्य बाल्यावस्थेमधील मुले स्मृतीसुधार तंत्रांचा वापर करतात. स्मृतीसुधार तंत्रे ही माहितीचे संघटन करण्याची औपचारिक तंत्रे आहेत ज्यामुळे माहिती अधिक प्रमाणात लक्षात राहते. आणि लक्षात स्मृतीसुधार तंत्रांचा वापर केल्यामुळे काय होतं की माहिती ही अधिक काळ लक्षात ठेवता येते. उदाहरणार्थ महिन्याचे दिवस लक्षात ठेवण्याकरता हाताच्या बोटावरील उंचवट्यांच्या आधारे कोणत्या महिन्यात 30 व कोणत्या महिन्यात 31 दिवस हे लक्षात ठेवतात. म्हणजे अशी ही जी स्मृती सुधाराची जी तंत्र आहे, जी टेक्निक्स आहेत, या टेक्निक्सचा वापर करून ह्या मध्य बाल्यावस्थेतील जी मुलं आहेत ती स्मृती वाढवण्याचा प्रयत्न करतात. आता तिसरा मुद्दा त्यामध्ये आहे मग स्मृती सुधार म्हणजेच काय, इम्प्रूव्हिंग मेमरी. नियंत्रण तंत्रांच्या प्रभावी वापराकरता मुलांना प्रशिक्षित करता येते का? म्हणजे ही जी तंत्र आहेत, स्मृती सुधार तंत्र, यांच्या प्रभावी वापराकरता मुलांना आपल्याला ट्रेनिंग देता येते का, प्रशिक्षित करता येतं का? अर्थातच शालेयवयीन मुलांना निश्चितपणे विशिष्ट तंत्रे वापरण्यास शिकवता येते. उदाहरणार्थ स्मृतीसुधार तंत्रांचा वापर कसा करायचा याबरोबरच कधी आणि कुठे याचा प्रभावीपणे वापर करायचा याची माहिती मुलांना द्यायला हवी. याकरिता कीवर्ड स्ट्रॅटेजी, मुख्य शब्दतंत्र या नाविन्यपूर्ण तंत्राचे उदाहरण आपल्याला इथं बघता येईल. यामध्ये परकीय भाषा शब्दसंग्रह वाढवण्याकरता राज्यांच्या राजधान्यांची नावे अथवा इतर महत्त्वपूर्ण माहिती लक्षात ठेवण्याकरता शब्दांची जोड केली जाते. मुख्य शब्दतंत्र म्हणजेच काय, इथं काय केलं जातं की जी माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्या माहितीच्या संदर्भात जे शब्द आहेत त्या शब्दांची जोड इथं केली जाते. मुख्य शब्दतंत्रामध्ये एका शब्दांची जोड त्यासारखा उच्चारल्या जाणाऱ्या शब्दाशी लावली जाते. मुख्य शब्दतंत्रामध्ये काय केलं जातं, एका शब्दाची जोड त्यासारख्या उच्चारल्या जाणाऱ्या शब्दाशी लावली जाते. उदाहरणार्थ परकीय भाषा संपादनामध्ये इंग्रजी शब्द हा मूळ शब्द मानून इतर भाषेशी जोडला जातो. उदाहरणार्थ बदक, डक, इंग्लिशमध्ये त्याला डक, या इंग्रजी शब्दास स्पॅनिशमध्ये पॅटो, ज्याचा उच्चार पॉट-ओ असा होतो. इथे पॉट हा मुख्य किंवा सूचक शब्द म्हणून वापरला जातो व पॅटो, पॉट
अशी जोडी लावली जाते. पॅटो पॉट अशी जोडी लावली जाते. घोड्याला स्पॅनिशमध्ये कॅबॅलो, घोड्याला स्पॅनिशमध्ये काय म्हणलं जातं? कॅबॅलो, ज्याचा उच्चार कॅब आय यो असा होतो. इथे आय म्हणजे EYE हा शब्द सूचक आहे. इथे मुले मानसिक प्रतिमा तयार करतात व शब्द लक्षात ठेवतात. म्हणजे अशा प्रकारे हे मुख्य शब्द तंत्रामध्ये जो मुख्य शब्द आहे त्या मुख्य शब्दाला जोडून त्याच्यासारखा उच्चार असणारा दुसरा शब्द जोडला जातो आणि ते लक्षात शब्द ठेवले जातात. यातून काय होतं की नवीन भाषा देखील आपल्याला इथं शिकता येते. ठीक आहे, यालाच म्हणलं जातं स्मृती सुधाराचं जे तंत्र आहे ते. तर अशा पद्धतीनं मध्य बाल्यावस्थेमध्ये माहिती प्रक्रियेची क्षमता वाढत जाते, वयानुसार वाढत जाते आणि यामध्ये स्मृतीची जी भूमिका आहे ती खूप महत्त्वाची आहे असं संशोधकांना वाटतं. त्यानंतर तिसरा जो दृष्टिकोन आहे इथं बौद्धिक विकासामधला जो तिसरा दृष्टिकोन आहे तो म्हणजे वॅगोट्स्की यांचा हा दृष्टिकोन आहे. वॅगोट्स्की यांचा बौद्धिक विकासाचा दृष्टिकोन आणि शालेय सूचना म्हणजे वायगॉट्स्कीज अप्रोच टू कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट अँड क्लासरूम इन्स्ट्रक्शन. अध्ययनास पोषक वातावरणाच्या किंवा परिवेशाच्या परिणामस्वरूपी मुलांना अध्ययनविषयक तंत्रे आत्मसात करण्यास प्रोत्साहित करतात. म्हणजे मुलांना जे वातावरण आहे, ज्या वातावरणामध्ये ते अध्ययन करणार आहेत तर तिथं पोषक वातावरणाचा परिणाम इथं महत्त्वाचा मानला गेलेला आहे. रशियन वैकसिक तज्ज्ञ लेव वॅगोट्स्की यांनी मुलांमध्ये बोधनिक प्रगती ही मुलांच्या समीपस्थ विकासाच्या क्षेत्रादरम्यान एक टर्म आहे, एक संकल्पना आहे, ते आपण बघूया. समीपस्थ विकासाच्या क्षेत्रादरम्यान माहितीच्या संपर्कामुळे निर्माण होते असं या वॅगोट्स्कीचं मत आहे. आता समीपस्थ विकास क्षेत्र, ज्यालाच इंग्लिशमध्ये झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं, ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये एखादी कृती करणे अथवा आकलन करणे काही अंशी जमते तर काही अंशी नाही. समीपस्थ विकास क्षेत्र ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये एखादी कृती करणे अथवा आकलन करणे काही अंशी त्या मुलाला जमते तर काही अंशी जमत नाही. वॅगोट्स्की यांचा दृष्टिकोन हा मुलेही त्यांच्या शैक्षणिक अनुभवामध्ये सक्रियपणे सहभागी होतात या विचारावर आधारित आहे. मुले त्यांच्या शैक्षणिक अनुभवामध्ये सक्रियपणे सहभागी होतात या विचारावर हा दृष्टिकोन अवलंबून आहे. आणि हा दृष्टिकोन या विचारावर अवलंबून असल्याने वर्गामधील अथवा शालेय पद्धतींच्या विकासावर विशेष करून प्रभावशाली आहे. आणि त्यामुळे हा दृष्टिकोन हा शाळेमध्ये किंवा वर्गामध्ये जे मुलांना शिकवलं जातं तर त्याचा जो विकास आहे त्याच्या विकासावर प्रभावशाली काम करतो. यामुळे शाळा अथवा वर्ग हा मुलांना नवीन प्रयोग अथवा नवीन कृती करण्यासाठीची संधी प्राप्त करून देणारी ठिकाणे अशा स्वरूपात पाहिली जातात. त्यामुळं शाळा किंवा वर्गखोल्या क्लासरूम्स ज्या आहेत त्या क्लासरूम्स इथं मुलांना हे नवीन प्रयोग आणि नवीन कृती करण्यासाठी संधी प्राप्त करून देणारी ठिकाणे अशा स्वरूपात त्यांना पाहिलं जातं. वॅगोट्स्की यांच्यानुसार शिक्षण हे इतरांसमवेतच्या आंतरक्रिया संमलित असणाऱ्या कृतींवर लक्ष केंद्रित करणारे असावे. वॅगोट्स्कीचं काय मत आहे? शिक्षण हे कसं असलं पाहिजे? हे इतरांसोबत आंतरक्रिया करणाऱ्या कृतींवर लक्ष केंद्रित करणारं असलं पाहिजे. म्हणजे इथं त्या मुलाचा किंवा त्या व्यक्तीचा इतर लोकांशी संपर्क आला पाहिजे, आंतरक्रिया त्याच्या घडून आल्या पाहिजेत. उदाहरणार्थ मुले आणि पालक म्हणजेच प्रौढ व्यक्ती तसेच मुलं आणि मुलं अशा दोन्ही प्रकारच्या आंतरक्रिया बोधनिक वाढीच्या संभाव्यता पुरवतात. म्हणजे मुलांचा पालकांशी मुलांच्या आंतरक्रिया या पालकांशी झाल्या पाहिजेत किंवा मुलांच्या आंतरक्रिया त्यांच्या वयाच्याच मुलांशी झाल्या पाहिजेत. आणि ह्या आंतरक्रियेतूनच काय होतं की त्यांच्या बोधनिक जी वाढ आहे ती बोधनिक वाढ होत असते असं या वॅगोट्स्कीचं मत आहे. या आंतरक्रियांचे स्वरूप मात्र प्रत्येक मुलांच्या व्यक्तिगत समीपस्थ विकासाच्या स्थितीमध्ये बांधले गेलेले असावे. आलं लक्षात? आणि मग शेवटी त्या मुलांच्या ज्या आंतरक्रिया आहेत या आंतरक्रियांचं स्वरूप त्यांच्या समीपस्थ विकासाच्या स्थितीमध्ये बांधलं गेलेलं असतं. सध्या अस्तित्वात असणारे महत्त्वपूर्ण किंवा नाविन्यपूर्ण उपक्रम हे वॅगोट्स्की यांच्या कार्यातून घेतलेले आहेत. उदाहरणार्थ सहकार्यात्मक अध्ययन म्हणजे आता ही सहकार्यात्मक अध्ययन ज्याला कोऑपरेटिव्ह लर्निंग असं म्हटलं जातं ही संकल्पना ह्या वॅगोट्स्कीच्या
सिद्धांतामधूनच घेतलेली आहे. यामध्ये काय केलं जातं तर सामायिक ध्येयाच्या प्राप्तीकरता मुले एकत्रितरित्या काम करतात. कोऑपरेटिव्ह लर्निंग या तंत्रामध्ये किंवा या उपक्रमामध्ये मुलं जे असतात ही मुलं सामायिक ध्येय म्हणजे समान ध्येय प्राप्त करण्याकरिता एकत्रितपणे काम करतात. सहकार्यात्मक समूहामध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना इतरांमधील अंतर्दृष्टी प्राप्त होते. जर का एखाद्याचा मार्ग चुकला तर इतर समूह सदस्य त्याची चूक सुधारण्याचा मार्ग दाखवतात. म्हणजे इथं समूहानं कार्य केलं जात असल्यामुळं समूहामधील एखाद्याचा मार्ग जर चुकला तर इतर समूह सदस्य जे असतात ते त्या मुलाला त्याची चूक सुधारण्यासाठी मार्ग दाखवतात. याच्या उलट अध्ययन समूहामधील प्रत्येक समवयस्क हा तितकाच मदत करणारा असतोच असे नाही. समूह सदस्यांपैकी एक जरी विद्यार्थी दिलेल्या कार्यामध्ये सक्षम व तज्ज्ञ असल्यास त्याचा इतर सदस्यांना फायदा होतो. म्हणजे त्या समूहामधील एक जरी मुलगा किंवा एक जरी विद्यार्थी तज्ज्ञ असेल त्या कार्यामध्ये किंवा सक्षम असेल तर त्या मुलाच्या तज्ज्ञतेचा मुलाच्या सक्षमतेचा फायदा इतर मुलांना देखील होतो. त्यामुळं सहकार्यात्मक अध्ययन ही गोष्ट बोधनिक वाढीसाठी महत्त्वाची आहे असं ह्या वॅगोट्स्कीचं मत आहे. त्यानंतर दुसरं एक उपक्रम जो आहे तो म्हणजे पारस्परिक अध्यापन, त्यालाच रेसिप्रोकल टीचिंग असं म्हटलं जातं. ही आणखी एक शैक्षणिक पद्धत आहे ज्यामधून वॅगोट्स्की यांचा बोधनिक विकासाचा दृष्टिकोन प्रतिबिंबित होतो. पारस्परिक अध्यापन हे एक असे तंत्र आहे ज्यामध्ये वाचन आकलन तंत्रे शिकवली जातात. यामध्ये वाचन आणि आकलन तंत्रे शिकवली जातात. विद्यार्थ्यांना उतार्यामधील आशयास कसा स्पर्श करायचा, मध्यवर्ती मुद्द्याबाबत प्रश्न कसा विचारायचा, उतार्याचा सारांश व शेवटी पुढे काय होणार याविषयी भविष्यकथन करणे हे देखील इथं शिकवलं जातं. या पारस्परिक अध्यापनामध्ये मुलांना किंवा विद्यार्थ्यांना वाचन आणि आकलन तंत्र शिकवली जातात. यामध्ये एखादा उतारा असेल तर त्या उतार्यामधील आशयास कसा स्पर्श करायचा, म्हणजे उतार्यामधला आशय कसा समजून घ्यायचा, त्या उतार्याची जी मध्यवर्ती जी कल्पना आहे किंवा त्यातला जो मध्यवर्ती मुद्दा आहे त्याबद्दल प्रश्न कसा विचारायचा, उतार्याचा सारांश कसा लिहायचा आणि शेवटी त्या उतार्यामध्ये पुढे काय होणार आहे याविषयी भविष्यकथन कसं करायचं, तर्क कसा करायचा हे मुलांना शिकवलं जातं. या तंत्राचे महत्त्व हे त्याच्या पारस्परिक स्वरूपामध्ये आहे. हे तंत्र विद्यार्थ्यांना शिक्षकाची भूमिका पार पाडण्याची संधी देते. आता इथं पारस्परिक तंत्र म्हणजेच काय, इथं विद्यार्थी आणि शिक्षक म्हणजे विद्यार्थी देखील शिक्षक होऊ शकतात आणि शिक्षक देखील इथं विद्यार्थी असतात. आलं लक्षात. शिक्षक हे शिक्षकाची भूमिका पण करू शकतात आणि विद्यार्थ्याची भूमिका पण करत असतात. त्याचबरोबरीने विद्यार्थी हे विद्यार्थ्याची भूमिका पण करतात आणि शिक्षकाची भूमिका करतात. आणि त्यामुळं हे जे तंत्र आहे हे तंत्र विद्यार्थ्यांना शिक्षकाची भूमिका पार पाडण्यासाठी संधी देते. सुरुवातीस शिक्षक विद्यार्थ्यांना आकलनाच्या तंत्राने सुरुवात करतात. हळूहळू विद्यार्थी त्यांच्या समीपस्थ विकासाच्या स्थितीमध्ये प्रगती करायला लागतात. परिणामी या तंत्राच्या वापरावर अधिकाधिक नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात जोवर ते अध्यापनाची भूमिका स्वीकारत नाहीत तोपर्यंत. म्हणजेच काय, जोपर्यंत विद्यार्थी अध्यापकाची भूमिका स्वीकारत नाहीत तोपर्यंत ते या तंत्राच्या वापरावर अधिकाधिक नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात. आकलनाच्या पातळीमध्ये वाढ करण्यामध्ये ही पद्धती अतिशय प्रभावी ठरते. म्हणजे जर आकलनाची पातळी वाढवायची असेल तर त्यासाठी ही पारस्परिक अध्यापन पद्धती ही खूप महत्त्वाची ठरते असं संशोधकांना वाटतं किंवा वॅगोट्स्कीला वाटतं. विशेषतः ज्या मुलांना वाचनाविषयीचे अडथळे असतात अशा मुलांमध्ये किंवा अशा मुलांकरिता हे तंत्र जे आहे ते प्रभावी ठरतं. ज्या मुलांना वाचनामध्ये अडथळे असतात अशा मुलांकरता हे पारस्परिक अध्यापनाचं जे तंत्र आहे ते खूपच प्रभावी ठरतं असं देखील वॅगोट्स्कीला इथं वाटतं. ठीक आहे. तर हा वॅगोट्स्की यांचा काय आहे, हा बोधनिक विकासाचा दृष्टिकोन आहे. त्यांचं जे मत आहे ते लक्षात आलं का, की वॅगोट्स्की काय म्हणतोय की इथं सहकार्यात्मक अध्ययन किंवा पारस्परिक अध्यापन ही जी तंत्र आहेत या तंत्राच्या वापरातून काय केलं जातं की मुलांची बोधनिक स्मृती वाढवता येते, बोधनिक क्षमता वाढवता येते. त्याचबरोबरीनं मुलांनी इतरांशी आंतरक्रिया करणं गरजेचं आहे. मग मुलांनी पालकांशी आंतरक्रिया कराव्यात, प्रौढ व्यक्तींशी आंतरक्रिया कराव्यात किंवा त्यांच्या समवयस्क मुलांशी आंतरक्रिया कराव्यात. ह्या आंतरक्रिया जेवढ्या जास्त असतील
तेवढं त्यांची बौद्धिक क्षमता वाढीस लागू शकते असं वेगोट्स्कीचं मत आहे. आणि मग ह्या आंतरक्रिया वाढवण्यासाठीच मग त्यांच्यासाठी त्यांनी 2 तंत्र विकसित केलेले आहेत. एक म्हणजे सहकार्यात्मक अध्ययन, इथं देखील सामूहिकरित्या कार्य केलं जातं. आणि दुसरं म्हणजे पारस्परिक अध्यापन, यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये परस्पर आंतरक्रिया घडतात आणि त्यातून अध्ययन जे आहे ते केलं जातं. ठीक आहे. ह्या दोन्ही तंत्राच्या माध्यमातून मुलांचा बौद्धिक विकास जो आहे तो बौद्धिक विकास आपल्याला करता येतो असं ह्या वॅगोट्स्कीचं मत आहे. ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये आपण मध्य बाल्यावस्थेमधील माहिती प्रक्रियन आणि वॅगोट्स्की यांचा बौद्धिक विकासाचा दृष्टिकोन इथं बघितलेला आहे. यानंतरचा पुढचा मुद्दा आपण पुढच्या लेक्चरला बघू. थँक्यू.